नमस्ते. स्वाती फॅशनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर पहा, आज आपण मोठ्या ब्लाऊजचं मार्किंग कसं करायचं, म्हणजे साईजमध्ये मोठं असून द्यायचं. तर पहा, अशी टिप मारून घ्यायची सगळ्या ब्लाऊज पिसाला. आपण जिथून जिथून धागे निघतात तिथनं, कारण की वर्क करायला खूप सोपं जातं ते. आता पहा, मोठं ब्लाऊज पीस खूप छोटा आहे, माप मोठा असल्यामुळं त्यासाठी आपण असं दोन्ही बाजूला 2 काठ आणि मध्ये गळा प्लेन बाजूवरती टाकणार आहोत. कारण की पुरत नाही हा ब्लाऊज. जर एका काठावर गळा हाताला कमी पडतो, ॲक्च्युली खूप जॉईंट येतं आणि दंडकेर बसत नाही तिथं. त्याच्यासाठी मी हात त्या दोन्ही काठांना 2 टाकून प्लेन बाजू गळा टाकते. तर मी माझं मार्किंग करूनच ठेवलं होतं, ह्या पुठ्ठा कटिंगच करून ठेवलेला आहे मापाचा. तर एकसारखं ठेवायचं. इथं जरा माझ्याकडनं थोडंसं वाकडं गेलं होतं, तर मी त्याच्यामध्ये सरळ करते. असं पूर्ण चॉकनी एका बाजूला, फोल्ड बाजूला आपल्याकडनं बंद बाजूनी मार्किंग करायचं. मी एकसारखं करते आणि थोडंसं तिरकं गेलं होतं, तसं तिकडनं नंतर कटिंगला होईनच जाईन, त्याची काही एवढी गरज नाही. पण मी करून ठेवते कारण की ब्लाऊज पीस छोटा आहे, त्यामुळे अंदाज यायला कुठं किती मार्किंग बसते त्यासाठी. तर इथं माझं पूर्ण मार्किंग करून झालं आहे. आता आपण तुमची जेवढी गळा आहे तो टाकायचा. तर मी खालची पट्टी मोजते, त्यानुसार मी याच्यावर मार्किंग करते. जेवढी पट्टी असेल तेवढी त्याच्यात अर्धा इंच मिक्स करून, आणि तेवढा डीप पाहिजे तेवढा ठेवू शकता. मी तर 3 इंचावरती आपला गळा रुंदी ठेवलेली, वरती 1.5 घेतली, तर शोल्डर उतरत नाही मग आरीवर्कमध्ये. तर अशी थोडीशी तिरकी रेष मारायची. तर इथं मी तुम्हाला दाखवण्यासाठी कॅमेराजवळ घेते. तर असे आपण पूर्ण ड्रॉईंग करून घेऊ, टेप पट्टीने मार्किंग करून घेऊया कडूनी. तर इथं मी गोल गळाच करणार आहे. तर तुम्हाला कुठल्याही गळ्याचा शेप, पान गळा, मटका गळा, चौकोनी गळा, ह्याच्यात बोटनेकमध्ये पण आपण पुढं जाऊन डिझाईन बघू एक एक एक. आता इथून पुढं आपल्या रोज डिझाईन येतच राहील, वेगळ्या वेगळ्या डिझाईनला जसा वेळ लागतो तसं डिझाईन येत राहील. तर मी इथं गोल गळ्याला मार्किंग करून घेते. थोडं डार्क करते सगळीकडूनच, कारण की आपल्याला छापायचं आहे ना इकडून पण एकसारखं येण्यासाठी, म्हणून मी डार्क करते सगळीकडनंच. इथं जरा फिक्कट झालं होतं. तर इथं पूर्ण आपलं करून झाल्यानंतर डार्क करून घ्यायचं. आता मी स्लीव्स मार्किंग करून घेते. तर दंडघेरापेक्षा अर्धा इंच आपण कमी करायचं दंडघेरमध्ये. तो इकडून अर्धा इंच आणि तिकडून अर्धा इंच, कारण की आपलं शिलाईमध्ये येत नाही मग. आणि बरोबर पेपर कटिंग ठेवून घ्यायची, डायरेक्ट मार्किंग करायचं नाही. पेपर कटिंगवर मी इथं ड्रॉईंग अगोदरच त्याची मार्किंग करून ठेवलेली आहे की किती बसतं किती नाही ते. तर मी असं पूर्ण ड्रॉ करून घेते. हे ड्रॉईंग आपण स्लीवची करून घ्यायची. आणि जर लटकन बसवायचे असेल हाताला, तर शिलाईमध्ये उंची एक्स्ट्रा शिलाई वाढवायचीच नाही. 10चा दंड घेर आहेत, आपलं उंची 10ची ब्लाऊजची, तर 10च ठेवायची. मी फक्त आता स्लीवचं पूर्ण न मार्किंग करा, जेवढं वर्कसाठी पाहिजे तेवढंच इथं करते. आणि एकसारखा ब्लाऊज पीस पहिला ठेवून घेते, वाकडा तिकडा नाही बसवायला घ्यायचा. आणि आता मी इथं त्याला पट्टीने जेवढं दंड घेरे त्यानुसार मार्किंग करून घेते या पद्धतीने. आता मी तिथून इकडून एक अशी तिरकी, जेवढा दंड घेरे वरून खालून आपण सेम करून घेणार आहोत याच पद्धतीने. आणि त्याला थोडं डार्क करून घेतलेलं आहे मी. डार्क वाटवायचं कारण की आपल्या हे पण छापायचं आहे. हा फोर्टेक्स ब्लाऊज आहे ॲक्च्युली. तर मी असं डार्क ड्रॉईंग करून घेते. आता मी परत हा ब्लाऊज उलटा करणार आहे आणि असं पूर्ण ड्रॉईंग छापून घेणार आहे. असं पूर्ण मारून घ्यायचं, थप करून घ्यायची आणि असं ड्रॉईंग आपली पाठीमागं पूर्ण ते ड्रॉ केलेलं ओटून द्यायला. आता काय करायचं, व्हाईट पेन्सिल असते ना आरीवर्कची, त्याने मी पूर्ण ते ड्रॉ करून घेते. कातूप खडू असतो ना, तो आपला पुसला जातो. त्यासाठी इथं मी एकसारखं येण्यासाठी थोडासा आकार देते. गळ्याचा थोडा चुकला होता, ते नंतर वर्क करताना होऊन जातं. आणि शोल्डर जोडायला अर्धा इंच इथं सोडून देते. सेम तशीच पद्धतीने स्लीव्जला सुद्धा आपण ड्रॉईंग करून घेणार आहोत. तुम्हाला व्हिडिओत दाखवते. आणि अर्धा इंच फिटिंगसाठी, कारण की इथं आपलं वर्क आलं नाही पाहिजे, यासाठी तसं करून घ्यायचं. आता हे आपलं पूर्ण आलं. आता आपण पुढच्या गळ्याचं घेऊ.
तर मी पुढचा घास जसा आज मला जॉईन द्यावाच लागणार आहे, कारण की तो बसतच नव्हतं कुठं. हे मला चुकलं आहे, मी नंतर तुम्हाला आरीवर्क करताना दाखवून मी कुठं ड्रॉईंग केलं आहे ते. नंतर मला लक्षात आले इथं बसत नाही आहे. तर मी साधं एकच फक्त गळ्याचं ड्रॉईंग करून घेते. एवढंच करायचं, बाकी काहीच नाही करायचं, फक्त पुसून नाही जावा म्हणून. तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.